हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक नागपूर. 2 दिवसाच्या आधीच आलो आम्ही. म्हणजे लग्न झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी. आणि मग काही नाही, इतका थकवा जाणवत होतं की कसे तरी कामं त्या दिवशी पूर्ण केले. तरी पण अन्वी झोपायला तयार नाही. रोज ती 2 वाजे झोपते, पण त्या दिवशी मला झोपायचं होतं तर 3:30ला झोपले. मी 4दा तिला अंगावर घेऊन कसं तरी झोपवण्याचा प्रयत्न केला, पण ती गाडीत ऑलरेडी झोपली होती येताना सकाळी. त्यामुळे ती झोपायलाच नव्हती बघत. त्या मुश्किलने 3:30ला झोपली. मग मी पण आराम केला, कारण अजिबात बरं नव्हतं वाटतं. सगळं लेट झोपणं वगैरे सुरू होतं. जर व्लॉग नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. अन्वीचं बर्थडे सेलिब्रेशनचं पण व्लॉग टाकलेला आहे. काल पण पूर्ण दिवस बाहेरच गेलो, थोडंसं काम होतं तर तिथे गेलो होतो आम्ही. त्याच्यामुळे काल पण व्लॉगिंग नाही केलं. आणि कसं आहे, काम पण भरपूर होती काल पण माझे ॲक्च्युली काम नाही झाले. मी भरपूर दिवसापासून म्हणते की मला फ्रीज क्लीन करायचे, पण ते पण होत नाही. कारण या दिवसात काय होतं ना, भरपूर भाजीपाला असतो ना, तर फ्रीज पूर्ण कच्चा भरलेली असते. कारण या दिवसामध्ये चांगलं प्रकारे भरपूर पद्धतीचं भाजीपाला मिळून जातो, तो फ्रीज चांगलीच भरलेली असते. उन्हाळ्यात खूप कमी फ्रीज पॅक असते, म्हणजे कमी सामान असतं, भाजीपाला मिळत नाही त्याच्यामुळे. आणि आज पूर्ण कपडे धुवून काढले, पण ॲक्च्युली प्रॉब्लेम काय येतं ना, मला या हाताने कपडेच नाही धुता येतात. मी मोठ्या मुश्किलने कसं तरी निरमा घालून धुतली. पिळताना तर अजिबात पिळता येत नाही, पण आता हात पेन होत आहे, तेच खूप मोठं प्रॉब्लेम आहे. फिजिओथेरपी करायला सांगितले, तर बघू आता. गावाकडे जायचं होतं, त्याच्यामुळे त्या दिवशी घाईघाईत नाही केलं, कारण खूप धावपळच होती पॅकिंगची वगैरे. हे ते आता एखाद्या दिवशी वेळ काढून ते करावं लागेल, त्याच्याशिवाय काय पर्याय नाही. कारण मेन म्हणजे कपडे धुणं होत नाही, आणि प्रत्येक कपडे आपण वॉशिंग मशीनला नाही लावू शकत. आता जेवढे पण नवीन कपडे गावाकडे घेऊन गेलो ते सगळे मला हँडवॉशच करावं लागलं त्यांचं, आणि सगळे वर नेऊन टाकून दिले. आणि काही नाही, थोडंफार अन्वीचे कपडे राहिलेत आता ठेवायचे. तर बघितलंच असेल, तिचे सगळे दोन्ही जे ड्रेस होते, जे बड्डेला घालून दिले आणि लग्नात घालून दिलं, ते दोन्ही लाईफस्टाईलमधले होते. चौधरी लाईफस्टाईल नागपूर. तर चांगलं कलेक्शन असतं, आणि वेस्टर्न पण असतात त्यांच्याकडे. वेस्टर्न खूप कमी असतात, इंडियन वेअर खूप जास्त असतात. वेस्टर्नमध्ये म्हणजे असं स्कर्ट वगैरेचं मला तेवढं कलेक्शन नाही वाटलं त्यांच्याकडे, पण इंडियन वेअरनं खूप प्रकारचे वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे असतात त्यांच्याकडे. तर जमलं तर नक्की व्हिजिट करा, जर तुम्हाला तशा पद्धतीचे तुम्ही जर कपडे बघत असाल तर. अन्वीचा जो बड्डेला जो ड्रेस घालून दिला तो सगळ्यांना आवडला, कारण तो पॅटर्नचा ड्रेस तिच्याकडे नव्हता. आणि लहान लहान मुलांनी जर तसे ड्रेस घातले तर ते अजूनच क्यूट दिसतात. अन्वीच्या एवढ्या मस्त वाढल्यात ना आता की बापरे. सकाळपासून तिने 3दा तरी पेस्ट काढलेली आहे ब्रशवर घेऊन. आता तिचं सगळीकडे हात पुरतो, सगळीकडे चेअर नेऊन लावते ती. तुमचं सर्वांच्या 31st काय प्लॅन आहे ते नक्की खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमचं तर अजून काही ठरलेलं नाही आहे, बघू आता तसे वेळेवरचेच प्लॅन सक्सेस होतात आमच्या बाबतीत, असं आहे नेहमी. आधी जर ठरवलं तर काही सक्सेस होत नाही. मोस्ट ऑफ द टाईम असं होतं ना की वेळेवर ठरवलेल्या गोष्टी जास्त आमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट झालेल्या आहेत. ॲट अ टाईम झालेल्या गोष्टी आहेत आमच्या आयुष्यात काही. तर आधीपासून जर प्लॅनिंग केलं ना तर वेळेवर काही ना काहीतरीच असं म्हणजे प्रॉब्लेम येतो, किंवा पॉसिबल होत नाही जाणं कुठे. वेळेवरचं प्लॅन असलं ना की बरोबर त्या गोष्टी म्हणजे पॉसिबल होतात. चला आवरून घेते आणि भेटते थोड्या वेळाने. बघ दाखव तिकडे काय केलं, दाखव. हे बघ अरे
31 काय 31 कापला कसं आहे तर सगळीकडे सगळे बुक आहेत ना. सोड सोड हात सोड. नाही बाबा इथं पकड इथं इथं चल. तिथे हात नाही लावायचं तिथे हात नाही लावायचं. तिने आणलं रे. काय रे काढला दाखव ना. थांब थांब थांब. दाखव ना. मी मांडून देतो कधी ना मी ठेवून देतो तिथे. कसं ठेवायचं मी सांग. गुड मॉर्निंग. डायरेक्ट नेक्स्ट डेला शूट करते मॉर्निंगला. अजय निघालेला आहे जवळपास 10-9:30 वाजले आता. आणि आज मी बनवला आहे सोडवांगा. सोडवांगा म्हणजे वांग्यांना अगदी बारीक बारीक कापायचे आणि त्यात जे दाणे असतात आपला आता या दिवसांमध्ये जे दाणे निघतात तुळीचे दाणे किंवा बाकी मटर वगैरे काही पण तुम्ही मिक्स करू शकता. त्यात पोपटीचे दाणे पण घालता येतं थोडेफार. मॅक्सिमम तुळीचे दाणे जर घातलं तर त्याची जी टेस्ट येते ना ती छान येतं. तर ज्याची इच्छा होती की सोडवांगा बनवावा मी, मला ॲक्च्युली त्याच्या आईच्या हातचा आवडतो. तर तो बोलला मागे मला की तू असं बनवायला शिक. म्हणजे नागपूरमध्ये पण त्याला ती टेस्ट म्हणजे त्या टेस्टचं खाता यायला हवं असं म्हणून मी म्हटलं चल ठीक आहे ट्राय करते मी. आणि म्हणजे कसं आहे त्यात फक्त फरक एवढा आहे की वांगे खूप बारीक कापावे लागतात जेणेकरून ते पूर्ण वांगे आणि दाणे पूर्ण स्मॅश होऊन मिक्स झालं पाहिजे. एवढं म्हणजे त्याचं असतं एक कॉम्बिनेशन. मला रोज 12:30 वाजतात आंघोळ करायला जेवण वगैरे करायला. दुपारच होते आधी म्हणजे पूर्ण ना शेड्यूलच चेंज झालेलं आजकाल. नाहीतर आधी बरोबर 10 वाजे मी जेवण करायचे. पूर्ण ते कसं आहे ना तुमच्या जेवणाचं जर शेड्यूल व्यवस्थित असलं ना तर हेल्थ अगदी व्यवस्थित असते. म्हणजे कुठलं त्याचे बॉडीवर वेगळी इम्पॅक्ट पडत नाही. मेन म्हणजे काय आहे ना हेल्थ जी अनावश्यक हेल्थ जी वाढते ना आपली ती वाढत नाही. आता माझं इतक्यात जवळपास 1 ते 2 महिने झाले इतकं शेड्यूल चेंज झालेलं आहे ना पूर्ण. कारण आवरेपर्यंत सगळा वेळ निघून जातो. नाही तर रोज आधी मॅक्झिमम 11 वाजायचे मला जेवण करायला. जेणेकरून मग दुपारला मी काय करायचे स्किप करायचे जेवण नव्हती करत. मधामध्ये अन्वी झाली त्यानंतर 6 मंथ नंतर मी माझं एक स्वतःचा डाएट प्लॅन चालू केला होता. असंच 1-2 व्हिडिओ बघितले होते की काय करता येईल विदाऊट एक्झरसाइज किंवा विदाऊट कुठलंही जे डाएट प्लॅन न घेता किंवा जिममध्ये न जाता हेल्थ कमी करायची होती मला. काहीही करू कारण डिलिव्हरीनंतर भरपूर जास्त हेल्थ वाढतं. तर यावर मी स्पेसिफिक वेगळं सेपरेट व्लॉग बनवेन. जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसं मी डाएट प्लॅन फॉलो केला होता. 6 मंथच केला होता पण माझी खूप लवकर बॉडी रिकवरमध्ये आली होती. खूप लवकर माझं वेट कमी झालं होतं. आता फक्त एक प्रॉब्लेम मला आहे तो आहे म्हणजे बेली फॅट. तो कमी करायचा आहे मला. आता विचार करते की कुठेतरी मॉर्निंगला एक टायमिंग काढून तेवढ्या वेळमध्ये 1-2 एक्झरसाइज जर केलं ना तर मला तो प्रॉब्लेम आहे तो पण कमी होऊन जाईल. बाकी बॉडीचं प्रॉब्लेम आहे माझा. मी भरपूर वेट लॉस केलेला आहे माझा.
आता जो माझा वेट आहे तो अगदी व्यवस्थित आहे, 50 to 51च्याच रेंजमध्ये आहे. आणि तसे पण भरपूर जण म्हणतात की खूप बारीक झाली. पण काय होतं माहिती आहे का, लठ्ठ असलं ना तर म्हणजे हे मी अनुभवलेले एक क्षण सांगते की ज्या वेळेला मी लठ्ठ झाली होती डिलिव्हरीनंतर, तर मग असं होतं ना, आम्ही जवळपास 5 महिन्याचे असताना आम्ही गोव्याला गेलो होतो. तर त्यावेळेला मला शॉर्ट कपडे घालायचे होते, शॉर्ट म्हणा किंवा आपलं जे वेस्टर्न वेअर असतात ते घालायचे होते. ते घातल्यानंतर ना ते व्यवस्थित नव्हते वाटत घातल्यानंतर, म्हणजे कारण कसं ओव्हर वेट होऊन जातो आपण डिलिव्हरीनंतर. वेट न म्हणता फॅट खूप जास्त जमा होतो. लेडीजच्या बाबतीत फॅट खूप जास्त येऊन जातो बॉडीवर, त्यामुळे सगळे इकडून तिकडून निघालेलं दिसतो फॅट. आणि कसं आहे, वेस्टर्न वेअर म्हटलं की थोडेसे फिटेड असतात, बॉडी फिटेड असतात, तर ते घातल्यानंतर काहीतरी विचित्रच वाटायचं. तर म्हणून मग मी एकदम ठरवलं होतं की काही करायचं पण वेट लूज करायचं म्हणजे करायचं. आत्ता म्हणजे गोव्याला आम्ही गेलो होतो त्यावेळेसची बॉडी आणि आत्ता आम्ही उटीला गेलो होतो त्यावेळेसच्या बॉडीमध्ये भरपूर जास्त फरक आहे. आता तर मी पूर्ण बॉडी फिटेड कपडे घातले होते. तर असं आहे ना की खूप जर बॉडी असं हेवी झाली असेल ना तर ते कपडे घालायला पण म्हणजे आपण वाटेल ते कपडे नाही घालू शकत, किंवा कुठे जायचं आहे तर थोडंसं विचार करावा लागतो आणि आपल्याला पण ना कम्फर्टेबल नाही वाटत. आता मी हा क्रॉप टॉप घातली आहे कालपासून, ठीक आहे, हा क्रॉप टॉप आहे ॲक्च्युली, आणि जो लोअर आहे हा वरपर्यंत आहे, म्हणजे आता थोडंसं खाली आला इथपर्यंत तरी तो येतोच. जेव्हा लठ्ठ होते ना त्यावेळेला मला असं नॉर्मल पण टॉप जरी घातलं ना तर ते पूर्ण असे वर येऊन जायचे, इतकं अनकम्फर्टेबल वाटायचं, ते बरंच नव्हतं वाटत. कालपासून मी क्रॉप टॉप घातलेली आहे तरी पण मला असं काही वाटत नाही किंवा फील होत नाही अनकम्फर्टेबल. म्हणजे सांगण्याचा उद्देश असं की बॉडी जर व्यवस्थित फिट असली की कुठल्याही प्रकारचे कपडे घातल्यानंतर ते कम्फर्टेबल वाटतात, घातल्यानंतर आपण कम्फर्टेबल असतो बाहेर असलो. मेन म्हणजे जर आपण कम्फर्टेबलच नसणार ना तर ते कपडे घालण्यात आणि फॅशन करण्यात काहीच उपयोग नसतो, कारण आपल्याला आतमधून तर बरं वाटायला पाहिजे ना घातल्यानंतर. मग आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये एक छानसा व्हिडिओ देऊन. बाय बाय.